हॅलो नमस्कार. आज आपण करत आहोत कैरीची आंबोशी. आंबोशी कोकम सबस्टिट्यूट म्हणून सुद्धा वापरला जातं, म्हणजेच कोकमाच्या ऐवजी कधी कधी कैरी टाकण्यात येते. आम्ही तिखट डाळीमध्ये, पिठीमध्ये किंवा असंच तोंडी लावण म्हणून सुद्धा आम्ही कैरीची आंबोशी खातो. इथे मी कैरी सोलून घेते आहे. कैरी सोलून झाल्यावरती तिचे पातळ काप करून घ्यायचे आहेत. आता आपण कैरीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही, नाहीतर त्या वाळल्यानंतर काळपट दिसायला लागतात. मीठ कैऱ्यांना छान प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण प्लेटमध्ये छानपैकी पसरवून 2 ते 3 दिवस वाळवायला ठेवायचं आहे.